मी बाबुराव आयवाळे, वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापूर दक्षिणचा जिल्हाध्यक्ष. भारतामध्ये जवळजवळ 22 दिवस उपोषण करणारे सोनम वांगचुक यांच्याकडं भारत सरकारनं दुर्लक्ष केलं. साधी त्यांच्या तब्येतीची काळजी तर घेतली नाहीच, पण त्यांची उचलबांगडी केली. याशिवाय अभिजित दिपके या कॉक्रोच पार्टीच्या या विद्यार्थी नेत्यानं फार मोठं आंदोलन उभारलं आणि हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी अतिशय भ्याडपणे पोलिसांनी क्रूरपणे या विद्यार्थ्यांच्यावरती लाठी हल्ला केला. याचा निषेध संपूर्ण देशभर होतोय, आपल्या गडिंग्लजमध्ये पण होतोय. आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्या 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये सर्व गडिंग्लजकरांनी, व्यापारी असोसिएशन, सर्व संघटना, समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना, शाळा, महाविद्यालय, कॉलेज सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा आणि एकंदरीत या देशामध्ये जी हुकुमशाही चाललेली आहे त्या हुकुमशाहीला जाब विचारण्यासाठी भारतीय जनतेने नेत्यानं उभं राहावं अशी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे. या बंदबाबत प्रशासनाशी आपले काही बोलणं झाले का? प्रशासनाशी बंद म्हणजे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आता आम्ही निवेदन देऊन आलेलो आहे. त्यांनी सहकार्य करायची तयारी दर्शवलेली आहे, तर त्यांचं सहकार्य मिळेल. हे निवेदन कोणाकोणाला देण्यात आले? हे निवेदन आता आम्ही तहसीलदारांना दिले, त्याच्यानंतर गडिंग्लज पोलीस स्टेशनच्या PIना दिले, यानंतर व्यापारी असोसिएशनला आम्ही देणार आहोत आणि इतर समविचारी पक्षांना आम्ही याबाबत सूचित केलेलं आहे. धन्यवाद. बोला. उद्या दिनांक 23/7/2026 रोजी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दिल्लीमध्ये जो काही प्रकार चाललेला आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. तर या बंदमध्ये गडिंग्लजमधील सर्व शाळा, कॉलेजेस, महाविद्यालये, व्यापारी संघटना, समविचार संघटना यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी त्या सर्वांना विनंती करतो आहे. शिवाय आम्ही कोल्हापूर जिल्हा दलित महासंघाच्या वतीनेसुद्धा या आंदोलनाला आणि उद्याच्या बंदला जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो. भारतात आता सोनम वांगचुक यांनी जे काही 22 दिवसाचं उपोषण चालू केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण देशात असंतोष पसरलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यासाठी आता संपूर्ण भारतातून त्यांना पाठिंबा मिळताना दिसतोय. हा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी काल गडिंग्लज शहरात सुद्धा समविचारी आघाडी असेल यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला. आता वंचित बहुजन आघाडी या सोनम वांगचुक यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसतंय. वंचित बहुजन आघाडीने उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. प्रकाश आंबेडकर यासाठी पुढे सरसावलेले आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्रात या बंदची हाक दिल्यामुळे याची एक दाहकता निर्माण झालेली आहे. तसेच सर्व व्यापारी वर्गाने सुद्धा या बंदमध्ये सहभागी व्हावं. व्यापारी वर्ग असतील, शाळा, महाविद्यालये असतील, विविध आस्थापना असतील यांनीसुद्धा या बंदला सहकार्य करून सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरावं. विद्यार्थ्यांचे हक्क त्यांना परत एकदा मिळवून द्यावेत असं आवाहन त्यांनी आता केलेलं आहे. आता या बंदचं जे काही निवेदन असेल ते तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेलं आहे. तसेच व्यापारी असोसिएशनला सुद्धा थोड्याच वेळात हे निवेदन देण्यात येईल असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आत्ताच सत्यवार्ता न्यूजला सांगण्यात आलेलं आहे. आता या बंदला उद्या महाराष्ट्रात कशा प्रकारचा पाठिंबा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज. धन्यवाद.